आदिवासी मुलींचं विक्री प्रकरण आणि राळेगाव आज बंद आहे। राळेगाव बस स्थानकासमोर टायर पेटवून या संदर्भातला निषेध करण्यात आलाय। राळेगाव बस स्थानकासमोर अशा प्रकारे टायर पेटवून आज निषेध व्यक्त केलाय। राळेगाव बंदची हाक दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून राळेगावमध्ये प्रकरण चांगलंच गाजतंय। यवतमाळच्या राळेगाव इथे 34 मुलींची राज्य परराज्यामध्ये विक्री करून धर्मांतर केल्याचा एक खळबळजनक दावा भाजपकडून करण्यात आलेला होता। मानव तस्करीसोबतच बालविवाह आणि लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतर केलं असल्याचा गंभीर आरोप भाजपने केलेला होता आणि त्यानंतर वातावरण चांगलंच तापलेलं आहे। तेव्हा आज यवतमाळमध्ये याचे सगळे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। राळेगाव आज बंद आहे आणि या दरम्यान टायर पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। मुलींच्या विक्री प्रकरणात आज राळेगाव बंद दरम्यान बजरंग दल कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राळेगावच्या बस स्थानकासमोर टायर पेटवले, निषेध व्यक्त केला आणि बहन बेटी के सन्मान में बजरंग दल मैदान में अशा प्रकारच्या घोषणा यावेळी हे सगळे कार्यकर्ते देत होते। श्रीकांत राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। श्रीकांत, आज राळेगाव बंद आहे आणि या दरम्यान टायर जाऊन निषेध व्यक्त करण्यात येतो आहे, घोषणाबाजी केली जाते, काय नेमकं सगळं राळेगावमधलं वातावरण आहे? नक्कीच मुलींच्या विक्री प्रकरणाचा जो मुद्दा आहे तो चांगलाच तापलेला दिसून येत आहे। भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी सर्वप्रथम आरोप केला आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी या संपूर्ण विषयामध्ये उड्या घेतलेल्या आहे आणि सगळ्यांनीच पोलिसांच्या कार्यशैलीवर संताप व्यक्त केलेला आहे। कालपासून जर बघितलं तर राळेगावमध्ये वेळोवेळी तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे। या ठिकाणचे आमदार असलेले आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री असलेले अशोक उईके हे देखील राळेगावमध्ये कालपासून तळ टुकून बसलेले आहे आणि ते या ठिकाणी असताना देखील पोलिसांचे मात्र ठिकठिकाणी आंदोलक उग्र रूप धारण करत असल्यामुळे त्यांची तारांबळ होत आहे। नुकताच बसस्थानक चौकामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी टायर पेटवलेले आहे, मोठमोठ्या घोषणा या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्यामुळे पोलिसांची त्या ठिकाणी धावपळ झाली। एसटी बसेस रोखण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे। तर दुसरीकडे जो संशयित आरोपी आहे त्याच्या घरावर काल रात्री दगडफेक झाल्यानंतर आज त्या ठिकाणी परत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। संपूर्ण राळेगाव बंद ठेवण्यात आलं असून पोलीस प्रशासन हा बंद कुठेही अनुचित प्रकारे या ठिकाणी होऊ नये या दृष्टीने सतर्क आहे। ठीक, धन्यवाद श्रीकांत। दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, वेळोवेळी या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। श्रीकांत राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।